आहोत कर्नाटकमधल्या मैसूरमध्ये। काल आपण संपूर्ण मैसूर फिरलेलो आहोत। आज थोडेफार पॉइंट राहिलेले आहेत ते आपल्याला पाहायला जायचे आहेत। आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मोस्ट ब्युटिफुल प्लेस उटीमध्ये। मैसूरमध्ये आमच्या रूमच्या अगदी बाजूलाच हे चर्च होतं। आता हे चर्च पाहिल्यानंतर तुम्हाला कशाची आठवण झाली पटकन कमेंट करा बरं। बऱ्याच जणांनी अगदी बरोबर ओळखलं, हे आहे अमर अकबर अँथनी मूवीचं शूट झालेलं सेंट फिलॉमेना चर्च। अतिशय बारीक काम केलेलं अखीव रेखीव डोळ्यात भरणारं असं हे चर्च आहे। इथे एंट्री फ्री आहे। चर्चच्या आतमध्ये देखील जाता येतं, पण आतमध्ये जाण्यासाठी तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता, त्यामुळे आम्ही आत नाही गेलो। खरं तर बाहेरूनच हे चर्च पाहून आमचं पूर्ण समाधान झालं। त्यामुळे तिथेच बाहेर जे काही बोर्ड लिहिले होते, काही माहिती लिहिली होती, ती सगळी वाचली आणि छान छान फोटोज आम्ही तिथे क्लिक केले। आणि आता इथून जायचं आहे थेट वृंदावन गार्डनला। खरं तर काल रात्री खूप उशीर झाला त्यामुळे जमलं नाही, तर आज गार्डनला व्हिजिट करायची आहे। तर चला आपण आधी वृंदावनला जाऊयात। या चर्च पासून वृंदावन गार्डन हे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे। सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हे गार्डन ओपन असतं। मैसूर सिटी मधून वृंदावन गार्डनला जाण्यासाठीचा रस्ताच एवढा सुंदर आहे, तर गार्डन किती सुंदर असेल पहा। असा छान मोठा ब्रिज, वरती निळं पांढरं आभाळ, कडेला झाडी, एकदम शांत रोड, सगळं निसर्ग सौंदर्य, आणि ही झाली वृंदावन गार्डन मध्ये एंट्री। आता आपण वृंदावन गार्डन म्हणतो खरं तर, पण इथे लिहिलं होतं बृंदावन गार्डन। शक्यतो सकाळी किंवा अगदी 5-6 वाजेपर्यंत कोणी मला वाटते गार्डनला व्हिजिट करत नसावं, कारण संपूर्ण गार्डन रिकाम होतं। पार्किंगमध्ये अगदी 1-2च गाड्या उभ्या होत्या, पण आज आम्हाला मैसूर सोडायचं होतं, त्यामुळे आम्ही सकाळीच गार्डनला व्हिजिट केली। इथे अडल्टसाठी एंट्री तिकीट 100 रुपये आहे आणि 5 वर्षाच्या वरील मुलांसाठी 50 रुपये तिकीट आहे। वृंदावन गार्डन मध्ये आम्ही आलोय, सकाळी खूप लवकर आलोय, तरी 9:30लाच आलोय। अजून सगळं बंद आहे, दुकानं पण उघडलेली नाहीयेत। तर म्हटलं बघूयात आतमध्ये जाऊन काय। तर इथे असं छान लेक आहे आणि लेकच्या तिथे पलीकडे तुम्हाला दिसत असेल ते कारंजे उडतायत। तर तिथे फाउंटन शो होतो, म्युझिकल फाउंटन, रात्री उशीर असतो, 7, 7:30, 8च्या दरम्यान काहीतरी तो शो असतो। आता संध्याकाळचा शो तर आम्हाला पाहता येणार नाही, पण जेवढं कव्हर करता येईल तेवढं सगळं गार्डन आता पाहणार आहे। इथंच एवढा व्ह्यू सुंदर आहे, इथे बोट आहेत आणि बोटिंग होतं, मे बी बोटिंग न पलीकडे जाता येतं। तर चला आपण थोडंसं गार्डन एक्सप्लोअर करूयात। चला। गार्डनचा खूप मोठा परिसर आहे, सगळी हिरवळ आहे, असे छान असे गालीचे आहेत, वेगवेगळ्या कलरची झाडं आहेत, त्यामुळे अगदी वेगवेगळे कलर या गार्डन मध्ये आहेत। म्हणजे पानांचे कलर वेगवेगळे, फुलांचे कलर वेगवेगळे, त्यामुळे अशी रंगसंगती उत्तम केलेली आहे। आणि या सगळ्याच्या मध्ये असे हे कारंजे आहेत। आता या टायमिंगला गार्डन मध्ये कोणीच नव्हतं, आम्ही फक्त 4-5 फॅमिलीज फक्त होतो, कारण की मोस्टली कसं आहे ना, सगळेजण रात्रीचं इथलं लाइटिंग किंवा तो म्युझिकल फाउंटनचा शो आहे ना, तो पाहायला सगळेजण येतात, त्यामुळे मोस्टली सगळे रात्रीच येतात। पहा, मी तुम्हाला आता इथे कॅमेरा फिरवून दाखवते, तर संपूर्ण गार्डन मध्ये अशी छान हिरवळ आहे, लहान मोठी झाडं आहेत, मध्ये मध्ये असे वेगवेगळे कलर्स आहेत, कारंजे आहेत, त्यामुळे एवढं सुंदर दिसत होतं। आणि आम्ही एकटेच असल्यामुळे आम्ही तर फार एन्जॉय करत होतो, कारण जिथे जाईल तिथे संपूर्ण गार्डन रिकामं होतं। म्युझिकल फाउंटन पाहायला मिळालं नाही म्हणून थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, गार्डन सुद्धा इतकं सुरेख होतं, आम्ही व्यवस्थित छान फोटोज घेतले तिथे, सगळं गार्डन असं छान डोळ्यात भरलं। आणि तिथून पुढे आम्ही निघालो उटीला जायला। उटीला जातानाच फॉरेस्ट एरियामधून जावं लागतं। इथे लिहिलंय पहा, वेलकम टू बंदीपूर टायगर रिझर्व। हा जो फॉरेस्ट एरिया आहे त्यातला अर्धा एरिया हा कर्नाटकमध्ये आहे आणि अर्धा एरिया हा तमिळनाडूमध्ये आहे। तर जो कर्नाटकमधला फॉरेस्ट एरिया आहे किंवा टायगर रिझर्व ज्याला म्हणतात, त्याचं नाव आहे बंदीपूर टायगर रिझर्व। या जंगलामध्ये बरेचसे प्राणी आहेत। हा प्रवास करताना आपल्याला आजूबाजूला बरेचसे प्राणी पाहायला मिळतात, पुढे मी तुम्हाला ते दाखवेनच। पण आता फॉरेस्ट एरिया असल्यामुळे सारखा हॉर्न वाजवणे किंवा मध्ये रस्त्यात थांबणे कोणत्याही कारणासाठी हे इथे अलाउड नाहीये। किंवा एखादा प्राणी दिसला तर आपली सवय असते त्याला काहीतरी खायला वगैरे टाकायचं किंवा थांबून पाहायचं, तर हे देखील इथे अलाउड नाहीये। जाताना आपल्याला कुठेही थांबता येत नाही। खरं तर गाड्यांचा आवाज, सारखी रहदारी चालू असल्यामुळे जास्त प्राणी असे काही आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण हा अगदीच नाही असंही नाही।
जसं की आम्ही पहा ही अशी माकडं पाहिली, भरपूर माकडं होते तिथे. पुन्हा हे हरीण होते, हरणाचे तर कळपच्या कळप उभे असायचे एकेका जागी. हत्ती रेअरली पाहायला मिळाले, हा पण मिळाले. असे खूप मोठे उंचच्या उंच, काही काही खूप असे म्हातारे झालेले सुद्धा हत्ती पाहिलेत आम्ही. असे ओपनली सगळे प्राणी फिरताना पाहून फार छान वाटत होतं. म्हणजे आपल्याला तर छान वाटतंच, शिवाय जर लहान मुलं आपल्याबरोबर असतील ना, तर त्यांना ते थोडंसं वेगळंच वाटतं. माझ्या मुली तर हे सगळे प्राणी पाहून जाताना रस्त्यावरती खूप खुश झाल्या. म्हणजे त्यांना हा रोड बोरिंग वाटला नाही. सतत त्या शोधत होत्या, इथे पाहायला मिळेल का, तिथे पाहायला मिळेल. त्यामुळे पूर्ण रस्ता संपेपर्यंत त्या छान अशा ॲक्टिव्ह होत्या. तर बरंचसं फॉरेस्ट एरिया आपण बघितलेला आहे, बंदीपूर फॉरेस्ट एरिया. आता आपण ह्या रूटनी उटीला चाललेलो आहोत आणि बंदीपूर फॉरेस्ट एरिया हा कर्नाटकमध्ये येतो आणि तिथून पुढे नंतर तमिळनाडूची बॉर्डर जिथून सुरू होते तिथून मुदुमलाई फॉरेस्ट एरिया चालू होतो, म्हणजे फॉरेस्ट रिझर्व किंवा टायगर रिझर्व ज्याला म्हणतात. तर हा रस्ता रात्रीचा बंद असतो, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत हा रस्ता बंद असतो. मग वेगळ्या रूटनी यावं लागतं, त्याला खूप वेळ लागतो, म्हणजे 6 ते 7 तासाची जर्नी आहे. पण ज्यावेळेस हा रोड ओपन असतो त्यावेळेस 3-3.5 तासामध्ये आपण कर्नाटकवरून उटीला पोहोचतो. आता आपण इथून तमिळनाडूमध्ये एंट्री करतोय. इथे पहा लिहिलंय मुदुमलाई टायगर रिझर्व वेलकम्स यू. इथून पुढच्या ज्या राहिलेल्या फॉरेस्ट एरियामधून आपल्याला जायचं आहे तो एरिया तमिळनाडूमध्ये येतो आणि त्याचं नाव आहे मुदुमलाई फॉरेस्ट रिझर्व. तर संपूर्ण म्हणजे अगदी कर्नाटकपासून उटीला पोहोचेपर्यंत 3-3.5 तासाची जर्नी आहे. आणि जसं उटी सुरू झालं तसं पहा इतकं छान वातावरण होतं. थंडीत भयंकर होती. पण पहा तुम्हाला समोर दिसत असेल असं छान धुकं पडलेलं होतं. आम्ही साधारण 5:30-6च्या दरम्यान उटीमध्ये येऊन पोहोचलो. संध्याकाळ झालेली होती त्यामुळे थंडी वाढलेली होती. आता उटी हे हिल स्टेशनच आहे. त्यामुळे आपण जसं जसं वरती जाऊ तसं तसं थंडी वाढतच जाते. आम्ही उटीमध्ये पोहोचल्यानंतर रूम बुक केली. तर तिथे देखील अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला रूम मिळतात. तर ही आमची अशी रूम होती आणि याचे चार्जेस ₹2000 होते. एक एक्स्ट्रा बेड आम्ही मागवला होता. त्याचे काही त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस लावले नाहीत. पण हां, इथे उटीमध्ये फॅन तर नसतोच, शिवाय हीटर देखील नसतो आणि घर तर एवढं थंड पडलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर कधी उटीला जाणार असाल, तर भरपूर असे जाड स्वेटर्स घेऊन जा. एखादी गरम पाण्याची पिशवी वगैरे असेल, तर ती सुद्धा बरोबर कॅरी करा. कारण ब्लँकेट जरी आपण भरपूर घेतले ना, तरी ते ब्लँकेटच एवढे गार पडलेले असतात, की त्याच्यामधून ऊब येईपर्यंत फार वेळ लागतो. त्यामुळे एखादी गरम पाण्याची पिशवी किंवा आपला थर्मास वगैरे असा बरोबर कॅरी करा. हा असा एक छोटासा विला आहे, ज्याच्यामध्ये पहा इथे आतमध्ये 4 रूम्स आहेत आणि इथे पहा हे इथे उभे राहिलेत, ती आमची रूम होती. तर इथे 4 रूम्स आहेत, फॅमिली रूम्स आणि पुढे असा हॉल दिलेला आहे आणि त्याच्या बाहेर असा व्हरांडा आहे. तिथे छान असा टेबल, चेअर मांडलेले आहेत. कारण तिथून जर तुम्ही व्ह्यू पाहाल ना, तर संपूर्ण उटी दिसते. पहा हे मी सकाळी शूट केलेलं आहे 8, 7:30, पावणे 8च्या दरम्यान. तर त्यावेळेस पहा असा सुंदर व्ह्यू होता. थंडी प्रचंड होती. पण बाहेर अगदी छान दिसत होतं, पावसाळी वातावरण झालं होतं. काल आम्हाला 5:30च्या दरम्यान रूम मिळाली. आम्ही ती लगेच बुक केली, सामान ठेवलं आणि तिथून लगेचच आम्ही हे बोटॅनिकल गार्डन पाहायला गेलो. कारण आमचा जो रूमचा ओनर होता त्याने सांगितलं, की आज तुम्हाला वेळ आहे तर तिथलं बोटॅनिकल गार्डन पाहून घ्या. 6:30-7 पर्यंत हे गार्डन ओपन असतं. आमच्याकडे 1-1.5 तास होता. त्यामुळे म्हटलं चला उद्या पुन्हा या गार्डनला वेळ घालवण्यापेक्षा आजच आपल्याकडे वेळ आहे, तर हे गार्डन पाहून घ्यावं. म्हणून आम्ही पोहोचलो त्याच दिवशी हे गार्डन पाहिलं. ट्रिपचा जरी आमचा हा 3रा दिवस असला, तरी उटीमधला आमचा हा पहिलाच दिवस होता आणि प्रचंड आम्ही गारठलो होतो. गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे कॉफी घेतली गरम-गरम. इथे तुम्हाला वातावरण असं छान प्लेझंट दिसतंय, पण प्रचंड थंडी आहे, म्हणजे अगदी बोचणारी थंडी आहे. थोडीशी कॉफी पोटात गेली, की बरं वाटलं आणि मग मात्र गार्डन पाहण्यासाठी आम्ही थोडंसं फ्रेश झालो. खूप मोठा असा हा गार्डनचा एरिया आहे. म्हणजे 1 ते 1.5 तास आपल्याला आरामात लागतो संपूर्ण गार्डन फिरायला. आमचाही तो 1-1.5 तास थंडीशी झुंजत कसा गेला आम्हालाही कळलंच नाही. छान-छान फोटोज काढले आणि मग रात्री पुन्हा आम्हाला रेस्टॉरंटसुद्धा सर्च करायचं होतं, कारण आम्ही व्हेजिटेरियन. अगदी व्हेज रेस्टॉरंटच आम्हाला हवं होतं. त्यामुळे तिथे लोकांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की हे दुर्गा व्हेज. उटीतल्या या बोटॅनिकल गार्डनपासून अगदी जवळच आहे आणि आम्ही आमचं रात्रीचं जेवण तिथेच केलं आणि मग सगळं आवरूनच रात्री रूमवरती गेलो. सकाळचं प्रसन्न वातावरण आहे
आजचा आमचा ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि उटीमधला हा दुसरा दिवस आहे. सकाळी उठल्यानंतर खिडकीतून असा छान सूर्य मोहरलेला दिसला आणि बाहेर येऊन बघते तो काय, पहा असं छान विहंगम दृश्य होतं. आज आम्हाला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता, कारण उटीतले सगळे पॉइंट आज आम्हाला कव्हर करायचे होते. त्यामुळे जरी थंडी असली तरी लवकर उठलो, आवरलं आणि छान असं थोडंसं बाहेर येऊन बसलो. छान वाटत होतं तिथल्या थंडीत अशा छान गप्पा मारायला. मुलींना सुद्धा सगळं समजावून सांगितलं, की आज आपल्याला कुठे-कुठे जायचंय आणि काय-काय पाहायचंय. मला खरं तर इथूनच जाऊशी वाटत नव्हतं. हेच एवढं छान दिसत होतं, की बासच. म्हणजे असं वाटलं, की इथेच आपण सगळी उटी पाहिली. इथूनच असं छान सगळं पाहत बसावं दिवसभर असं वाटत होतं. पण असं करून कसं चालेल? आपण सारखं-सारखं थोडी ना उटीला येणार आहे. इथं आलोय म्हटल्यावरती सगळं पाहून घेतलंच पाहिजे. त्यामुळे पटकन आवरलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. या रूमचे देखील तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर मला मेसेज करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देतेच आहे. तर बाहेरून देखील ही रूम कशी होती तेही दाखवते. तर पहा असा एकदम असा डोंगर होता, त्यामुळे पार्किंगला वेगळी अशी जागा नव्हती, पण रूमच्या साईडलाच जागा होती आणि पहा बाहेरून हा विला असा दिसत होता. तर याचा जो फर्स्ट फ्लोअर आहे तिथे आमची रूम होती आणि खाली मुलांसाठी किंवा जसे ग्रुपनी लोकं येतात त्यांच्यासाठी असा मोठा हॉल देखील होता. तर सकाळी 8:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो, आमच्या विलामधून निघालो. कारण आज सगळी उटी आम्हाला पाहायची होती आणि संध्याकाळी सगळं फिरून झाल्यानंतर पुन्हा इथेच राहायला आम्ही येणार होतो. सकाळची वेळ होती, ऊन पडलं होतं, पण तरी देखील थंडी मात्र तेवढीच होती हं. थंडी मात्र काही कमी झाली नाही. आमची ही सेल्फ प्लॅन ट्रिप आहे. त्यामुळे अगदी कोणत्या दिवशी कुठे जायचं, कोणते पॉइंट्स बघायचे, हे सगळं आम्ही घरूनच प्रिपेअर केलं होतं. एका कागदावरती लिहूनच आणलं होतं, की कशानंतर आपल्याला काय पाहायचंय, कुठे किती वेळ घालवायचा आहे, अगदी कुठे गेल्यानंतर आपल्याला किती तिकीट असेल आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला किती वेळ लागेल, हे सुद्धा सगळं आम्ही ठरवलेलं होतं. आत्तापर्यंत तरी आम्ही केलेल्या प्लॅनप्रमाणेच अगदी सक्सेसफुली आमची ट्रिप चाललेली आहे. आमच्या प्लॅनप्रमाणे उटीत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पाहायला जायचा होता तो म्हणजे डोडाबेट्टा पॉइंट. इथे संपूर्ण हिल एरिया आहे, त्यामुळे अगदी तुम्हाला कोणताही पॉइंट पाहायला जायचं असेल, तर तुम्हाला डोंगर हा चढावाच लागतो. आणि आता हा जो आमचा पॉइंट होता, तोही अगदी असा उंच डोंगरावरती होता, जिथून संपूर्ण उटी दिसणार होतं. तर पहा इथे लिहिलेलं आहे, डोडाबेट्टा वेलकम्स यू. तर इथे पहा माझ्या मुलीने घातलेला छानपैकी स्वेटर आम्ही तिला तिथे गेल्यावर घेतला. तिचा आधीचा स्वेटरमधून तिला खूप थंडी वाजत होती. मग ती मला म्हटली, "नवीन स्वेटर हवा." तर तिथे हा स्वेटर आम्ही अगदी ₹500 तिला घेतला. माझ्या पाठीमागे इथे तुम्हाला ही इमारत दिसतीये. इथे आपल्याला वरती चढून जायचंय. त्याला थोडंफार तिकीट आहे आणि तिथे वरती गेल्यानंतर जो व्ह्यू दिसणार आहे, तो अप्रतिम. हे पहा, अगदी संपूर्ण उटी तिथून सुद्धा दिसणार आहे. वातावरण तर एवढं छान होतं, म्हणजे थंडी होती, थोडंसं धुकं होतं, ऊन होतं, हिरवळ होती, असं सगळं छान जुळून आलं होतं आणि आम्हाला तिथे गेल्यानंतर ते पाहायलाही मिळालं. उटीमध्ये डोडाबेट्टा पॉईंटवरती आपण आहोत आता आणि इथून दिसणारा व्ह्यू अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण उटी इथून दिसतीये. वरती मस्त क्लाउड्स आहेत, खाली मस्त रंगीबेरंगी घरं दिसत आहेत आणि हायेस्ट पॉईंट म्हणजे आपण आता सध्या उंच डोंगरावरती आहे आणि तिथून हे सगळा व्ह्यू दिसतोय. इतका सुंदर आहे आणि सकाळचे 9-9:30 वाजलेत. खूप सुंदर छान व्ह्यू आहे. पावसाळ्यात तर आणखी छान दिसत असेल. थोडासा सूर्य वरती आलेला आहे, थोडंसं ऊन, थोडीशी सावली, असं छान व्ह्यू इथून दिसतोय. आता थोडासा सूर्य वरती आला होता, त्यामुळे थंडी कमी झाली होती. थोडीशी ऊब यायला लागली होती. पण आजूबाजूचं जे दृश्य होतं, ते या उन्हामध्ये तर अजूनच उठून दिसत होतं. पहा तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल, ही जी काही झाडं वगैरे आहेत, ती एवढी उठून दिसत होती आणि अगदी पाहत बसावंसं वाटत होतं. आणि मग अगदी छान जॅकेट्स काढून वगैरे आम्ही मग नंतर छान फोटोज वगैरे घेतले तिथे. तिथून पुढचा प्लॅन होता तो म्हणजे टी गार्डनला व्हिजिट देण्याचा. अ, डोळाबेट्टा पॉइंटवरून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरतीच एक असं मोठं टी गार्डन आहे. ₹10 फक्त एंट्री फी आहे त्याला आणि आपल्याला आतमध्ये जाऊन अगदी जवळून हे टी गार्डन पाहता येतं.
आज आम्ही चौघंही अगदी पहिल्यांदाच हे टी गार्डन एवढ्या जवळून पाहत होतो आणि दृश्य इतकं सुंदर होतं काय सांगू. आणि थंडी थोडीशी कमी झाली होती, ऊन आलं होतं. त्यामुळे त्या गार्डनमध्ये नुसतंच असं वाटत होतं, की फक्त फिरत बसावं इकडून तिकडे, तिकडून इकडे. मध्ये-मध्ये असे त्यांनी रस्ते ठेवलेले आहेत आतमध्ये जाण्यासाठी. सो त्या रस्त्यावरून असं मस्त फिरत बसावं. मुलींना पण असं खेळावंसं वाटत होतं तिथं. एवढं छान वाटत होतं. आम्ही तिथे गेलो त्यावेळेस कोणीच नव्हतं आलं. आमचीच पहिली फॅमिली त्या गार्डनमध्ये होती. त्यामुळे सगळं गार्डन रिकामं होतं. आमच्या नंतर 10-15 मिनिटांनी मग हळू-हळू लोकं यायला सुरुवात झाली. पण तरीही अगदी जास्त लोकं नव्हती. तुम्हाला दिसत असेल पहा सगळं गार्डन मोकळंच होतं. आम्ही खूप एन्जॉय केला तिथे. 1-1.5 तास या गार्डनमध्ये कसा गेला हेच आम्हाला कळलं नाही. संपूर्ण गार्डन फिरलो, छान-छान फोटोज घेतले आणि छान वेळ घालवला आम्ही तिथे. पहिल्यांदा टी गार्डनला व्हिजिट दिलेली आम्ही. तर इथं मोठं असं टी गार्डन आहे पहा वरतीपर्यंत दिसत असेल. रोज सकाळी आपण जो चहा पितो ना तो चहा यापासून बनतो आणि तुम्हाला सगळीकडे सध्या हे मोठं गार्डन दिसत असेल. या गार्डनच्या बरोबर समोर जर तुम्ही पाहिलं तर एवढा छान व्ह्यू आहे. आत्ताच आपण ते डोडा बेट्टाला जाऊन आलो ना, सो डोडा बेट्टावरून दिसणारा हा सगळा व्ह्यू आहे आणि सुंदर असं उटी आहे. थोडंसं ऊन, थोडीशी सावली असं दिसत असेल तुम्हाला. कुठेही पाहायला आलेले टुरिस्ट बऱ्याचदा काही नुकसान करण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी आधीच काही रूल्स दिले होते, की तुम्ही गार्डनला व्हिजिट करा, पण इथली पानं वगैरे अजिबात तोडू नका. आणि इथून पुढे आपल्याला जायचं आहे टी फॅक्टरीला. टी गार्डनच्या अगदी शेजारीच ही टी फॅक्टरी होती. इथे पार्किंगला व्यवस्थित जागा आहे आणि टी फॅक्टरी सुद्धा सकाळी 10 वाजल्यापासून ओपन असते. टी फॅक्टरीला जाण्यापूर्वी तिथेच त्याच बिल्डिंगच्या बेसमेंटला ही चॉकलेट फॅक्टरी आहे. संपूर्ण ग्लास आहे आणि आपल्याला बाहेरूनच फक्त पाहायचं असतं. आतमध्ये या चॉकलेट फॅक्टरीला आतमध्ये जाता येत नाही. खूप मोठ्या-मोठ्या मशीन्स आहेत. तर पहा संपूर्ण चॉकलेटची प्रोसिजर कॉफी सीड्सपासून ते चॉकलेट बनेपर्यंत. अर्थात कॉफी गार्डन तिथे नाहीये, कॉफी तिथे पिकत नाही, पण तरी देखील ही चॉकलेटची फॅक्टरी मात्र तिथे आहे. तर त्यांनी आम्हाला व्यवस्थित ती प्रोसेस दाखवली आणि प्रत्येकाला एक-एक चॉकलेटसुद्धा दिलं. मुली तर फार खुश झाल्या आणि तिथूनच पुढे वरती सेकंड फ्लोअरवरती टी फॅक्टरी आहे. तर तिथे देखील आपल्याला अगदी बेसिक म्हणजे पानं तोडल्यानंतर त्या ट्रेमध्ये टाकण्यापासून ते शेवटी चहा तयार होईपर्यंतची सगळी प्रोसिजर दाखवतात. अगदीच नॉमिनल तिकीट आहे आणि तिथे बरीचशी प्रोसिजर लिहिलेली सुद्धा आहे. शिवाय तिथेच जी काही लोकं असतात ती आपल्याला अगदी इन शॉर्टमध्ये चहा कसा तयार होतो याविषयी सुद्धा सांगतात. फॅक्टरी पाहता पाहताच आपल्याला तिथे मनसोक्त चहा सुद्धा घेता येतो. त्यांनी अशा मशीन्स तिथे ठेवलेल्याच आहे. येणाऱ्या प्रत्येकालाच तिथे चहा देतात. तिथे थंडीच एवढी होती, की चहा मिळाला की बरं वाटायचं. मुलींना सुद्धा आम्ही 2-2 घोट चहा द्यायचो. कारण कसं आहे ना, आयत्या वेळेला गरम काहीतरी पोटात गेलं की छान वाटायचं. सो तिथे देखील आम्ही चहा घेतला. चहा घेत-घेतच समोर फॅक्टरी आहे. ती फॅक्टरी देखील पाहिली आणि सगळ्यात शेवटी त्यांचं सेल्स काउंटर आहे. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहा, वेगवेगळ्या फ्लेवरमधले चहा ठेवलेले आहेत त्यांनी. म्हणजे अगदी ग्रीन टीपासून ते अगदी आपला मसाला टीपर्यंत खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा मिळतात. आम्ही देखील तिथे वेगवेगळ्या फ्लेवरचे चहा खरेदी केले. मला किमतीमध्ये तिथे काही फारसा डिफरन्स वाटला नाही. म्हणजे आपल्याकडे जेवढ्या किमतीला चहा मिळतो, तेवढ्याच किमतीला तिथे चहा पावडर मिळते. जाईल तिथे चहा मात्र फ्री मिळतो, पण पावडरची किंमत मात्र आपल्या इकडच्या सारखीच आहे. पण एक डिफरन्स वाटला तो म्हणजे तिथला फ्लेवर. तिथली जी चहाची चव होती ना, ती आपल्या इकडच्यापेक्षा थोडीशी वेगळी होती. अर्थात आपल्या इकडे पण तिकडूनच सप्लाय होतो, पण मध्ये प्रोसेसिंगमध्ये मे बी काहीतरी होत असावं. बरं, चहा पावडर खरेदी करून झाल्यानंतर तिथेच असं स्वेटर्सचं साठी सुद्धा एक मस्त दुकान होतं. खूप व्हरायटी ऑफ स्वेटर, जॅकेट, शॉल्स होते तिथं. तर तिथे आम्ही घरातल्या सगळ्यांसाठी मस्त असे स्वेटर्स खरेदी केले. हां, स्वेटर्स मात्र आम्हाला छान रिझनेबल प्राईसमध्ये मिळाले. चॉकलेट फॅक्टरी तिथेच आहे म्हटल्यावर काय, चॉकलेटसाठी सुद्धा असं एक छान काउंटर होतं, मोठं शॉप होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स तिथे होते आणि आमच्याबरोबर आमच्या 2 छोट्या मुली. म्हटल्यावर काय, चॉकलेटची खरेदी तर झालीच पाहिजे. हिने 2-4 चॉकलेट सांगितले, तिने 2-4 चॉकलेट सांगितले वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि मग काय आमची अजून बरीचशी ट्रिप देखील बाकी होती.
त्यामुळे आम्ही बरेचसे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट आमच्यासाठी, घरातल्यांसाठी तिथे खरेदी केले. आता तिथे चॉकलेटची फॅक्टरी आहे म्हटल्यावर तिथे स्वस्त मिळतात असं अजिबात नाही. मला तर थोडेसे आपल्यापेक्षा तिकडचे रेट हायर वाटले, पण ठीक आहे, वेगवेगळे फ्लेवर्स होते त्यामुळे खायला छान वाटलं. भरपूर खरेदी झाली. चॉकलेट्स, चहा पावडर, स्वेटर आणि मग मात्र आम्ही तिथून निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. या पुढचं आमचं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे पाईन फॉरेस्ट. टी गार्डनपासून अगदीच अर्धा तास वगैरे लागला आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत. इथे येईपर्यंत दुपारी 1-1:30 आम्हाला वाजला होता. पण तशी भूक काही जास्त लागली नव्हती कारण की बरेचसे चॉकलेट्स खाल्ले होते, चहा पिला होता. त्यामुळे तेवढीशी भूक लागलेली नव्हती. सो आमचं आजचं दुपारचं जेवण तर तसं बऱ्यापैकी स्किपच झालं होतं. तर पहा हे पाईन फॉरेस्ट आहे. आता इथे पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही मूव्हीजची आठवण झाली असेल. आमिर खानचे बरेचसे मूव्ही, आमिर खान, जुही चावला त्यांच्या बऱ्याचशा गाण्यांचं शूट या पाईन फॉरेस्टमध्ये झालेलं आहे. तुम्हाला आठवलं तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, की कोणत्या गाण्याचं शूट इथे झालेलं आहे किंवा आपण जे टी गार्डन पाहिलं तिथे कोणत्या गाण्याचं शूट झालेलं आहे. तुम्हाला जर आठवलं तर मला नक्की कॉमेंट करा. खूप उंच उंच असे हे पाईन ट्रीज तिथे होते. म्हणजे अगदी वरपर्यंत नजर पोहोचणार नाही एवढे उंच झाडं तिथं होती आणि सगळी एकसारखी व्यवस्थित लावलेली. म्हणजे थोडंसं वेगळ्या जगात आपण आलेलो आहे असं तिथे गेल्यानंतर मात्र जाणवत होतं. आता एवढं सुंदर हे पाईन फॉरेस्ट होतं की जिथे उभं राहू तिथे फोटो अगदी सुंदर निघत होता. पाईन फॉरेस्टला आलेलो आहे आम्ही उटीमध्ये. एक टुरिस्ट प्लेस आहे. तुम्ही बघत असाल खूप सारी लोक आलेली आहेत तिथे आणि हे असे सगळे उंचच्या उंच झाडं दिसतात का तुम्हाला, तर याला पाईन फॉरेस्ट म्हणतात. भरपूर आपल्या बॉलिवूड मूवीजचं शूटिंग इथे झालेलं आहे. समोर इकडे मस्त लेक आहे. सो इथून असा व्ह्यू पण छान दिसतो. इकडे उटीला आल्यानंतर या फॉरेस्टला नक्की व्हिजिट करा. तिकीट एंट्री पण जास्त नाहीये, एक 20-1 रुपये तिकीट एंट्री आहे. पाईन फॉरेस्टमधून अगदी 4 किलोमीटर अंतरावरती आहे शूटिंग पॉइंट. इथे देखील थोडासा असा डोंगर चढून जायचा आहे. पहा समोर रस्ता तुम्हाला दिसत असेल तर असा अगदी वरतीपर्यंत संपूर्ण रस्ता आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर मात्र असा छान निसर्ग दिसतो. इथे वरती जास्त लोक नव्हती. मे बी चढायला लागत असल्यामुळे बरीचशी लोक कंटाळ देखील करत असतील. पण इथे तुम्ही उटीमध्ये आल्यानंतर हा पॉइंट पाहायलाच हवा. तर हा शूटिंग पॉइंट आहे उटीमधला. आपण आत्ता पाईन फॉरेस्ट बघितलं. पाईन फॉरेस्टच्या पुढे 4 किलोमीटर शूटिंग पॉइंट आहे. स्ट्रेट वे आहे आणि असं थोडंसं चढायचं आहे. डोंगर आहे. वरती आल्यानंतर चढायला थोडंसं आहे म्हणजे त्रास होतो, पण वरती आल्यानंतर एवढं छान हे दृश्य बघून फार मनाला समाधान वाटतं. म्हणजे ते चढलेल्याचं जे काही कष्ट पडलेले आहेत ते सगळं साध्य होतं. तर तुम्ही सगळ्या बाजूनी बघाल तर पहा इथे खूप छान इथून दिसतंय. खूप मस्त घनदाट झाडी आहे, डोंगर आहे, त्याच्याच बरोबर छान आभाळ आहे वरती क्लिअर. तो सगळा व्ह्यू इतका सुपर्ब आहे. वरती जर बघाल निवांत तुमच्याकडे जर वेळ असेल निवांत तर इथेच एक तासभर तरी बसला ना तरी मला खूप छान वाटेल. एखादा तास इथे घालवल्यानंतर पुढचा आमचा पॉइंट होता तो म्हणजे पायकारा लेक. या पॉइंटला इथे एक मोठं तळं आहे आणि त्याच्यावरती बोटिंग होते. बोटिंगचे चार्जेस म्हणजे एका बोटचे चार्जेस असतात. म्हणजे एका बोटमध्ये किती माणसं बसतात त्याप्रमाणे. आता 11 माणसांची बोट असेल तर मला वाटते काहीतरी 1300 रुपये चार्जेस होते. 15 माणसांच्यासाठी 1500 रुपये असे वेगवेगळे चार्जेस होते. तर आता आम्ही तर 4च लोक गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर इतर टुरिस्ट सुद्धा आलेले असतात. तिथेच आपला एखादा ग्रुप करायचा. 10 लोक, 11 लोकांचा, 15 लोकांचा, 9 लोकांचा किंवा 5 लोकांचा असा ग्रुप करायचा आणि त्याप्रमाणे आपण आपले एका बोटचे चार्जेस द्यायचे. एक बोट बुक करायची. म्हणजे आपल्याला तिथे छानपैकी आपल्या रिझनेबल रेटमध्ये बोटिंग करता येतं. आम्हालाही तिथेच गेल्यानंतर असाच एक ग्रुप भेटला
ज्यांना बोटिंग करायचं होतं आणि त्यांच्या ग्रुपमध्ये देखील 4 लोकं कमी पडत होती आणि आम्ही चौघं होतो. तर असं आम्ही सगळ्यांनी मिळून ती एक बोट बुक केली आणि छान बोटिंग केलं. बोटिंग काय आपण आपल्या इकडेही करतोच. ते बोटिंग करणं हे तिथे विशेष नव्हतं. पण त्या बोटीतून दिसणारा आजूबाजूचा जो परिसर होता, तो मात्र नयनरम्य होता. फक्त 20 मिनिटाचंच बोटिंग असतं. म्हणजे त्याचा टायमिंग फक्त 20 मिनिटच आहे. पण तेवढे देखील पुरेसे आहेत आपल्याला ते सगळं पाहायला. पाण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा आणखीन जास्त थंडी वाजत होती आणि वारं देखील सुटलं होतं. त्यामुळे बोटवरती तर एकदम जोरात थंडी वाजत होती. पण काय करणार, बोटिंग करायचं होतं आणि समोर दिसणारं दृश्यच एवढं छान होतं, की ती थंडीसुद्धा पळून गेली होती. मुली मात्र थोड्या गारठल्या, पण तरी देखील बोटिंग होतं त्यामुळे त्यांनी देखील ते एन्जॉय केलं. तर असा हा उटीमधला पायकारा लेक पॉइंट आहे. 1 ते 1.5 तास लागतो आपल्याला इथे सगळं फिरायला. इथे आजूबाजूला रेस्टॉरंटसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला जर काही खायचं-प्यायचं असेल, तर त्याची सुद्धा सोय इथं होऊन जाते. हे सगळं होईपर्यंत 5:30-6 वाजायला आले होते. आम्ही मात्र फार कंटाळलो. पुन्हा आम्ही आमच्या रूमच्या तिकडे गेलो. तिथेच जे दुर्गा रेस्टॉरंट मी मगाशी दाखवलं होतं, तिथे जाऊन पुन्हा रात्रीचं जेवण केलं आणि तिथून डायरेक्ट रूमवरती गेलो. आजचा आमचा ट्रिपचा 5वा दिवस आणि आज आम्हाला जायचं होतं उटीपासून कुन्नूरला. उटी टू कुन्नूर अशी ही टॉय ट्रेन आहे. खूप ऐकलं होतं टॉय ट्रेनविषयी, त्यामुळे टॉय ट्रेननीच कुन्नूरला जायचं हे आधीच ठरवलं होतं. या टॉय ट्रेनची तिकीट्स ऑनलाईनसुद्धा काढता येतात, पण आम्हाला काही ऑनलाईन काढायला जमली नाहीत आणि आम्हाला असं समजलं की तिथे जाऊन सुद्धा तिकीटं मिळतात, फक्त लवकर जायला लागतं. आम्हाला थोडासा उशीरच झाला खरं तर जायला. तोपर्यंत सेकंड क्लासची सगळी तिकीटं संपली होती. सेकंड क्लासचं तिकीट आहे ₹150 ते संपले. त्यामुळे आम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट काढावं लागलं आणि फर्स्ट क्लासचं तिकीट आहे एकदम डबल ₹299 किंवा ₹300 फर्स्ट क्लासचं तिकीट आहे. पण जायचं होतं टॉय ट्रेननीच त्यामुळे आम्ही ₹300 पर हेड तिकीट काढलं आणि टॉय ट्रेनमध्ये बसलो. टॉय ट्रेनचा जो रस्ता आहे तो असा डोंगरांमधून, निसर्गामधून आहे. त्यामुळे जाताना रस्त्यावरती आजूबाजूला खूप छान निसर्ग दिसतो, असं आम्ही ऐकलं होतं. 1 तासाचा हा आपला प्रवास आहे. टॉय ट्रेन आहे त्यामुळे थोडीशी संथ जाते आणि मग त्यामुळे असं मध्ये-अधे जे दिसणारे जे दृश्य आहेत ते आपल्याला पाहता येतात. या ट्रेनमध्ये बसणारे सगळेच जण हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. कंटिन्युअस व्हिडिओ शूट वगैरे सगळ्यांचंच चालू असतं. पण हा सगळा निसर्ग पाहण्यासाठी आपल्याला योग्य तिकीट मिळणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे पहा आम्ही बसलो होतो ट्रेनच्या राइट साइडला आणि जे लेफ्ट साइडला बसले होते ना, त्यांच्यासाठी मात्र सगळं खूप छान-छान दिसत होतं. आमच्या साइडला मोस्टली डोंगरच होते. पण ठीक आहे, ही ट्रेन थोडीशी ओपन आहे, त्यामुळे या नाहीतर त्या खिडकीतून आपल्याला ते दिसतंच. तर पहा आता सध्या इथे बाहेर दिसतंय हे पाईन फॉरेस्ट आहे. पुन्हा मध्ये-मध्ये आपल्याला काही-काही स्टेशन्स लागतात. वेगवेगळी कलर तिकडे फार कलरफुल घरं आहेत. ते सुद्धा पाहायला खूप छान वाटतं. तर हे सगळं टॉय ट्रेनमधून दिसतं. दिवसातून फक्त 3 ते 4 ट्रेन असतात. म्हणजे तुम्ही आता जर जात असाल कुन्नूरला ट्रेननी, तर तुम्हाला येताना देखील संध्याकाळची ट्रेन मिळेल. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि पाऊस सुरू झाला आणि ज्यावेळेस ट्रेनमधून उतरलो त्यावेळेस पाऊस बंद झाला. त्यामुळे थोडंसं हायसं वाटलं. कारण एवढ्या थंडीत तेही पुन्हा पावसात फिरणं आमच्यासाठी मुश्कील झालं असतं. पण तो जो काही आमचा 1 तासाचा प्रवास होता तो एकदम ट्रेननी मस्त झाला. 1 तासाने आम्ही कुन्नूरला उतरलो, तर तिथे देखील पहा स्टेशनवरती भरपूर गर्दी होती. आता एवढा प्रवास केल्यानंतर एक सिक्रेट सांगू का तुम्हाला? खरं तर एवढं तिकीट काढून इथे टॉय ट्रेननी यायची काहीच गरज नाही. तुम्ही जर बसनी वगैरे जरी आलात ना, तरी देखील हे सगळं नेचर तुम्हाला पाहायला मिळतं आणि एवढे पैसे खर्च करून पुन्हा तुम्हाला सीट जर रॉंग साईडची मिळाली, तर त्या विंडोमधून काहीच दिसत नाही आणि इकडे-तिकडे शक्यतो फिरताही येत नाही आपल्याला ट्रेनमध्ये. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे तुम्हाला हौस असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला जर पैसे वाचवायचे असतील, तर तुम्ही ₹17 बसचं तिकीट काढून सुद्धा इथे येऊ शकता. कुन्नूर साईटसीइंग करायला आम्ही निघालोय. तर इथे पहा अशा रिक्षा, पुन्हा कार, कॅब्स अशा इथे अवेलेबल आहेत. तर आपण स्टेशनवर उतरलो कीच हे जे लोकं असतात ते आपल्याला विचारायला येतात, की आणि त्यांचे प्लॅन सांगतात, की 2 पॉइंट पाहायचे एवढे पैसे, 5 पॉइंट पाहायचे एवढे पैसे. म्हणजे त्यांच्याकडे असं लिहिलेले असतात ते पॉइंट आणि आपण त्यातून डिसाईड करायचं.
तर या सगळ्यामध्ये मला रिक्षा हा ऑप्शन रिझनेबल वाटला. आणि रिक्षात कसं एकदम असं पॅक्ड नसतं ना, थोडीशी रिक्षा ओपन असते, त्यामुळे तिथल्या वातावरणाचा फील सुद्धा आपल्याला घेता येतो. इथले 2 महत्त्वाचे पॉइंट आम्ही पाहायचे ठरवले होते. ते म्हणजे डॉल्फिन नोज आणि दुसरा आहे तो लॅम्स रॉक. आम्ही स्टेशनवरूनच रिक्षा केली आणि तिथून डॉल्फिन नोजला जायचं आणि पुन्हा माघारी आणून सोडायचं. आम्हाला त्यांनी ₹700 सांगितले. लॅम्स रॉकला पण जायचं होतं, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की इतका फॉग आहे की तिथे तुम्हाला वरती चढताच येणार नाही. त्यामुळे आम्ही फक्त डॉल्फिन नोज पाहायचं ठरवलं. आणि बाकी काय असे सिंपल गार्डन आहेत, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. पण आता गार्डन वगैरे आम्ही मैसूरमध्ये किंवा उटीमध्ये पाहिलेलेच आहेत, त्यामुळे असं गार्डनमध्ये विशेष आम्हाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आम्ही फक्त इथे डॉल्फिन नोज पाहायचं ठरवलं. पण हा एकच पॉइंट पाहिला तरी आम्ही खूप खुश झालो. सगळं कुन्नूर पाहिल्याचं समाधान आम्हाला मिळालं. कारण की पहा ना, हा जो रस्ता आहे ना, तो असा डोंगरावरचा आहे. म्हणजे आता जे डॉल्फिन नोज आहे ते एकदम उंच असं डोंगराचं टोक आहे आणि तिथे चढून जायचंय, त्यामुळे असा पूर्ण घाट रस्ता आहे. आणि या घाटाच्या एका बाजूला पूर्ण हे असे टी गार्डन्स आहेत. आता तुम्हाला इथे खाली दिसत असेल तर याच्या शेजारचा जो काही डोंगर वगैरे सगळा डोंगराळ भाग आहे ना, तिथे सगळीकडे टी गार्डन्स आहेत. शिवाय मध्ये असे पाईन ट्रीज आहेत, ही अशी साधी झाडं आहेत. आम्ही तिथे गेलो काहीतरी 10:30च्या दरम्यान आणि तेव्हा देखील इतकं धुकं होतं तिथं. हे पहा, तुम्हाला समोर रस्त्यावरती दिसत असेल, संपूर्ण धुकं पसरलं होतं. म्हणजे कोणती गाडी येते, त्याच्यावर कोण बसले, त्यांची तोंड सुद्धा दिसत नव्हती, एवढं धुकं पसरलं होतं. आणि रिक्षा तर पूर्ण ओपन होती, त्यामुळे आम्ही एवढे गारटलो होतो. चौघच्या चौघं गारटलो होतो. जाड स्वेटर्स घातले होते. कानाला सुद्धा आम्ही पॅक केलं होतं. पण तरी देखील खूप थंडी वाजत होती. तरीही तो जो काही धुक्यातून आमचा प्रवास चालला होता, तसा आम्ही याआधी कधीच अनुभव घेतला नव्हता. म्हणजे एवढं धुकं आम्ही आधी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे जरी एवढी थंडी असेल, जरी काही समोरचं दिसत नसेल, तरी देखील ते सगळं धुकं, तो रस्ता, हे सगळं आम्ही एन्जॉय करत होतो. उटीवरून टॉय ट्रेन पकडून आम्ही कुन्नूरला आलोय. आणि कुन्नूरला आल्यानंतर जास्त इथे पॉईंट्स नाही आहेत, फक्त सगळं नेचरच आहे. पण त्यात महत्त्वाचे पॉईंट म्हणजे लॅम्स रॉक आहे, डॉल्फिन नोज आहे, सिम्स पार्क आहे आणि कुन्नूर सिटी व्ह्यू आहे. पण मोस्टली जे काही आपण उटीला बघतो ना, तेच सगळं इथे पण आहे. आता इथे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल किंवा इकडे पण दिसत असेल, हे सगळे चहाचे हे काय म्हणतात, टी फार्म आहेत हे सगळे. हे बघा, इथून वरतून तुम्हाला दिसत असेल. तर हे आधीच आपण उटीमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे इथे काय आम्ही पुन्हा टी गार्डनमध्ये गेलो नाहीये. पण युटीमध्ये कमी आहेत, इथे तुम्हाला सगळीकडे टी गार्डन दिसेल. म्हणजे आम्ही आता डॉल्फिन नोजला येतानाचा जो रोड होता, रस्ता होता, आपण आता पाहिला, तर सगळीकडे असे टी गार्डन आहेत. आणि इथे विशेष म्हणजे इथे तुम्हाला सगळं दिसत असेल, फॉग आलेला आहे, सगळं पांढरं पांढरं दिसत असेल, तर संपूर्ण फॉग आलेला आहे. आणि आमचं बॅड लक म्हणा किंवा काय, बघा आता टुरिस्ट सुद्धा अजून येत आहेत. पण इथे 2 महिन्यापासून डॉल्फिन नोजला इथे काम चालू आहे, त्यामुळे जो मेन पॉइंट आहे तिथे जाता आलं नाही आम्हाला. त्यामुळे खूप वाईट वाटतंय खरं तर. तिथून एकदम वरून छान असा खालचा व्ह्यू दिसतो डॉल्फिन नोजवरून. पण कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं आम्हाला जाता नाही आलं तिथं. बट इट्स ओके. जो येतानाचा जो रस्ता होता ना, तो अगदी सुंदर आहे. एकदम असं डोंगरावर होतोय आणि सगळं फॉगी फॉगी आहे. पोरींना असा फॉग हातात पकडायचा होता. हे बघा, इथून असा फॉग जाताना दिसत असेल तुम्हाला. हा 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 हा, असा मस्त हातात आम्ही घेतोय. तर इथं आमच्या त्यांना असा हातात घ्यायचा. तिकडे जर बघत असाल तुम्ही तर पूर्ण आणखी फॉग आलेला. आता आता वारं येतं इकडून असं, त्यामुळे आणखी फॉगी झालेलं आहे ते सगळं. छान मस्त व्ह्यू आहे. तो मेन पॉइंट डॉल्फिन नोज जरी बंद असला तर आम्ही इथं बराच वेळ घालवला. थंडी होती, पण तरी इथून जाऊशीच वाटत नव्हतं. पण आम्ही स्पेशल रिक्षा केली होती. त्यांनाही काहीतरी टाइम लिमिट होतं आणि जाता जाता अजून काही गोष्टी पाहायच्या होत्या. त्यासाठी आम्ही इथून निघालो. हां, पण जाण्यापूर्वी मी असं ऐकलं होतं की तिथे छान मसाले देखील मिळतात. त्यामुळे तिथेच शेजारी एक मसाल्याचं दुकान होतं. तिथून थोडीशी खरेदी केली. खरंच छान होते. मसाल्यांचा वास वगैरे खूप छान येत होता. मी तिथून थोडीशी हळद घेतली. का तर आपल्याला सर्दी खोकला सारखा होतो आणि एक औषधी हळद पाहिजे असते, म्हणून हळद घेतली. आणि गरम मसाला म्हणजे एक मिक्स पुडा होता असा गरम मसाल्याचा, तर तो गरम मसाला. पुढेही अजून बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या खरं तर. त्यामुळे थोडा मसाला घेतला आणि तिथून निघालो. येता येता पुन्हा आम्हाला एक टी फॅक्टरी दिसली. आता म्हटलं इथे कुन्नूरला तर खूप टी गार्डन आहेत, तर इथला आपण चहा एकदा टेस्ट करूयात, म्हणून त्या टी फॅक्टरीमध्ये गेलो. तर तिथे आम्हाला त्यांनी बरेचसे वेगवेगळ्या फ्लेवरचे सॅम्पल टी बनवूनच दिले डायरेक्ट. आणि आम्हाला ते खूप आवडले. म्हणजे मसाला चहा किंवा वेलचीचा चहा,
साधा चहा, प्रीमियम चहा असे वेगवेगळे बरेचसे फ्लेवर्स होते ते आम्ही तिथे टेस्ट केले आणि टेस्ट केल्यानंतर खरेदी देखील केले. बरेचसे 4-5 प्रकारचे चहा पावडर मी तिथून घेऊन आलेली आहे. ते करताना पण मी बघितलं, म्हटलं ह्यांची पद्धत काही वेगळी आहे का करायची? तुम्ही कसं बनवता चहा वगैरे सगळं विचारलं आणि ग्रीन टी किंवा हा माझ्याकडे आहे हनी टी हा सुद्धा तिथे टेस्ट केला. आता डॉल्फिन नोजवरून खाली येताना एकदम खाली म्हणजे डोंगराच्या खाली आल्यानंतर ही दिसते ती आपल्याला कुन्नूर सिटी. हा सुद्धा एक टुरिस्ट पॉइंट आहे, कुन्नूर सिटी व्ह्यू. पहा अशी वेगवेगळ्या कलरची रंगीबेरंगी घरं आपल्याला तिथून दिसतात. मीही तिथं बसून ते सगळं थोडा वेळ एन्जॉय केलं आणि माझे काही फोटोज देखील आम्ही तिथे काढले. आपल्या तेवढ्याच आठवणी बरोबर असतात नाही का? तर अशा प्रकारे कुन्नूरची व्हिजिट आमची पूर्ण झाली आणि त्यानंतर आम्ही मात्र ठरवलं की आता टॉय ट्रेन वगैरे नाही, तर आपली साधी बस पकडायची जी कुन्नूर ते उटी आम्हाला घेऊन जाणार होती. फक्त 17 रुपया. बसला तशी फारशी काही गर्दी नव्हती. आमची ही जी बस होती ती तर सगळी रिकामीच होती. आणि पहा मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसा टॉय ट्रेन मधून जो व्ह्यू दिसतो ना तसाच व्ह्यू इथे बस मधून सुद्धा दिसतो. कारण तिथलं सगळंच नेचर इतकं अप्रतिम आहे. मग तुम्ही कशातही बसा, टॉय ट्रेन मध्ये बसा, बसमध्ये बसा, रिक्षामध्ये बसा किंवा मग कॅबमध्ये बसा, तुम्ही कशातूनही जरी गेला ना तर तिथलं एवढं सगळं नेचर, संपूर्ण नेचरच एवढं छान आहे की ते तुम्ही कशातही बसला तरी तुम्हाला ते एन्जॉय करता येणार आहे. तर मग मला असं वाटतं की 300 रुपये उगाचच घालवण्यापेक्षा 17 रुपयात आपला प्रवास होत असेल तर मग बस का नाही निवडायची, हो की नाही? तर मैत्रिणींनो, असा आमचा कुन्नूरचा प्रवास देखील पूर्ण झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उटी आणि कुन्नूर हे दोन्हीही फिरवून आणलेलं आहे. तुम्हाला ते नक्कीच आवडलं आणि मला माहिती आहे हे सगळं बघून तुम्हाला देखील तिथे जाण्याची नक्कीच इच्छा होणार आहे. जर तुम्हाला ही ट्रिप प्लॅन करायची असेल तर मला तुम्ही जरूर मेसेज करू शकता. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर मेसेज करा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईन. आम्ही पुन्हा 1 तासात कुन्नूरवरून उटीला पोहोचलो. उटीच्या स्टेशनवरती आमची कार आम्ही पार्क केली होती. उटी म्हणजेच उदकमंगलम बरं का, उदकमंगलम किंवा उटी असं दोन्ही नावं उटीला आहेत. आम्ही आमची रूम सकाळीच सोडली होती. सगळं सामान गाडीमध्ये ठेवलं होतं आणि गाडी इथे स्टेशनलाच पार्क केली होती. आल्यानंतर मग इथे आम्ही जेवण केलं आणि जेवण करून आम्ही इथून निघालो. ते थेट रस्ता धरला मैसूरचा. कारण की मैसूर सोडलं तर आम्हाला मध्ये कुठे स्टॉप घेता येणार नव्हता. मैसूरचा इथून 3-3.5 तासाचा रस्ता आहे. तिथे जाईपर्यंतच आम्हाला अंधार पडणार होता. सो त्यामुळे आम्ही इथून निघालो 2:30-3च्या दरम्यान आम्ही निघालो. आणि कारण की तो फॉरेस्ट रिझर्वचा जो एरिया मी तुम्हाला मगाशी दाखवला होता तो 6 नंतर बंद होणार होता. त्यामुळे तो आम्हाला 6च्या आतच क्रॉस करायचा होता. तर पुन्हा जाताना देखील अगदी छान सगळा निसर्ग आहे. इथे देखील मध्ये एक पॉइंट आहे जिथे सगळीच लोक बरेचदा गाडी थांबवतात आणि हा दृश्य पाहतात. तर पहा हे जे सगळे काही क्लाउड्स आहेत हे ढग म्हणतात, ते सगळे ढग खाली आलेले आहेत पांढरे शुभ्र आणि आपण त्याच्यावरती आहोत थोडंसं. असे सगळे खाली आल्यासारखे दिसत आहेत ढग. तर खूप सुंदर होतं हे सगळं पाहायला. तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग नंतर पुन्हा तिथून निघाल्यानंतर मैसूरमध्ये आम्ही 8-8:30च्या दरम्यान पोहोचलो. पोहोचल्यानंतर जेवण केलं आणि माझी एक गोष्ट घ्यायची राहिली होती मैसूरमध्ये, ती म्हणजे साडी. अर्थात त्या साडीच्या दुकानात मला काही शूट वगैरे करून दिलं नाही, त्यांनी परमिशन दिली नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर आता मी एखादा ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ करेन त्यावेळेस मी मैसूरवरून कोणती साडी आणली आहे हे तुम्हाला नक्की दाखवेन. मैसूरमध्ये एक स्टे केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याचा मार्ग धरला. इथे कर्नाटकमध्ये आल्यानंतर आम्ही साऊथ इंडियन फूड, इडली, डोसा, उत्ताप्पा, वडा हे खूप एन्जॉय केलं. जाता जाता सुद्धा त्या दिवशी अगदी आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या अलीकडेच छानपैकी इडलीचा स्टॉल होता. तर तिथली शेवटची इडली आम्ही सगळ्यांनी खाल्ली. सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा माझा गुरुवार होता, मी नाही खाऊ शकले, पण यांनी मुलींनी सगळ्यांनी खाल्ली. अर्थात आपल्याकडं हे सगळं मिळतं, खूप टेस्टी मिळतं, पण अगदी तिथे जाऊन तिथल्या रिजनमधलं लोकल फूड खाण्यात काही वेगळाच आनंद असतो. थोडेफार का होईना टेस्टमध्ये बदल असतो किंवा त्यांच्या करण्याच्या पद्धतीमध्ये बदल असतो. त्यामुळे तिथलं खायला फार छान वाटतं, हो की नाही? त्यामुळे आम्ही तिथं जितके दिवस होतो ना तितक्या दिवस साऊथ इंडियन फूड मात्र छान एन्जॉय केलं. आम्ही जाताना थोडंसं निवांतच गेलो कारण की आता जास्त लांबचा प्रवास नव्हता आम्हाला करायचा. मैसूरपर्यंत तर आलेलो होतो. मैसूरमधून पुन्हा आम्ही डायरेक्ट पुण्याला न येता मध्ये सातारा माझं माहेर आहे, तर तिथे एक दिवस राहणार होतो कारण की पुन्हा पुण्यापर्यंत म्हणजे खूप लांबचा प्रवास झाला असता. तरी साताऱ्यात येईपर्यंत आम्हाला 11 वाजलेच आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला आलो. तर अशी आमची
6 ते 7 दिवसांची ट्रिप झाली. पुणे टू मैसूर, उटी, कुन्नूर आणि अगेन बॅक टू पुणे. तर या वर्षीची आमची संपूर्ण ट्रिप तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. तुम्हालाही अशीच ट्रिप प्लॅन करायची असेल, तुम्हाला काही शंका असतील, तर जरूर मला मेसेज करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.